मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहनगर नागपुरात अन्न सुरक्षेबाबत मोठी कारवाई करण्यात आली आहे. अन्न आणि औषध प्रशासनानं शहरातील 3 नामांकित हॉटेल आणि रेस्टॉरंटचे परवाने निलंबित केले आहेत. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार झालेल्या अचानक तपासणीत स्वयंपाकघरातील अस्वच्छता, अन्न सुरक्षा नियमांचं गंभीर उल्लंघन आणि अनेक अनियमितता आढळून आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकानं फेटरी कळमेश्वर रोडवरील द हट फॅमिली रेस्टॉरंट अँड ढाबा, काटोल रोडवरील इंडियन तंदूर आणि हजारी पहाड येथील याराना फॅमिली गार्डन रेस्टॉरंट इथं अचानक तपासणी केली. या तपासणीदरम्यान तिन्ही आस्थापनांमध्ये अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. काही ठिकाणी स्वयंपाकघरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, तर काही ठिकाणी माशा आणि किड्यांचा प्रादुर्भाव आढळला. अन्नपदार्थांची अयोग्य साठवणूक, कर्मचाऱ्यांचं वैद्यकीय प्रमाणपत्र नसणं आणि अन्न सुरक्षा प्रशिक्षणाचा अभाव देखील निदर्शनाला आला. द हट फॅमिली रेस्टॉरंट अँड ढाबा इथं तब्बल 21 गंभीर अनियमितता आढळून आल्या. इंडियन तंदूरमध्ये उघडं किचन, अस्वच्छ स्टोअर, पेस्ट कंट्रोल आणि पाण्याच्या तपासणीचा नोंदींचा अभाव आढळून आला. तर याराना फॅमिली गार्डन रेस्टॉरंटमध्ये अन्नपदार्थांच्या शेजारी कीटकनाशकं ठेवणं आणि शाकाहारी व मांसाहारी अन्नपदार्थ वेगळे न ठेवणं यासारख्या गंभीर त्रुटी आढळून आल्या. या सर्व अनियमितता दूर होईपर्यंत तिन्ही आस्थापनांना अन्नाचं उत्पादन, विक्री, साठवणूक आणि वितरण पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश FDAनं दिले आहेत. आदेशाचं उल्लंघन केल्यास अन्न सुरक्षा आणि मानक कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनानं दिला आहे. संबंधित आस्थापनांना या आदेशाच्या विरोधात 15 दिवसांच्या आत अन्न सुरक्षा आयुक्तांकडे अपील करण्याची मुभा देण्यात आली आहे.